आणि आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। पुणे नगर महामार्गासह इतर रस्त्यांवर जड वाहतुकीस बंदी। सकाळी 7 ते 10 आणि सायंकाळी 5 ते 9 या वेळेत महामार्गावर सर्व जड वाहनांना बंदी असेल। वाहतूक विभागाचे हे आदेश आहेत। पुण्याच्या आंबेगावातील तळेघरमध्ये हिरडा नुकसान भरपाईसाठी आंदोलन। मोठ्या संख्येने आदिवासी बांधव धरणं आंदोलनात सहभागी। पुण्याच्या जुन्नरमधील पिंपळगावात उसाच्या शेतात वृद्धाचा सांगाडा आढळल्यानं खळबळ। हा सांगाडा गावातील बाबा मिया मोमीन यांचा असल्याचा अंदाज आहे। पुण्याच्या पानशेत जवळच्या टेकपुळे गावात गोठ्याला आग। आगीत जनावरांना जीवितहानी नाहीये। पुण्याच्या भोरमधील पसुरे गावात जनावरांसाठी ठेवलेला चारा जळून खाक झालाय। रात्रीच्या सुमारास गवताच्या 3 गंजींना अचानक आग लागल्यानं मोठं नुकसान झालंय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा 8,676 कोटींचा अर्थसंकल्प सादर। पाणीपट्टी आणि मिळकत करात कोणतीही वाढ नाही। अस्वच्छतेसाठीचा दंड भरण्यात पुणेकर अव्वल। सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर महानगरपालिकेचा दंड। 20 दिवसात पुणेकरांकडून तब्बल 22,08,000चा दंड वसूल। पुणे मुंबईतील 5 वर्षातील 39 लाख दस्तांची तपासणी होणार। दस्त नोंदणी करताना नियमितपणेच्या तक्रारीनंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे आदेश।